मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं। बार्गेनिंग करणारा आमचा पक्ष नाही असंही त्यांनी म्हटलंय। विरोधकांकडून अफवा पसरवल्या जात आहेत। नगरसेवकांचं मार्गदर्शन केलं। गटनेता निवडीनंतर सर्वजण आपापल्या प्रभागामध्ये जातील असं शिंदेंनी म्हटलं। शिवसेनेच्या हॉटेल पॉलिटिक्सवर एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलंय। जिथे युतीत लढलो तिथे महायुतीचाच महापौर असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। तर मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचा महापौर होणार असं देखील शिंदेंनी म्हटलं। कुठेही आमचा पक्ष हा बार्गेनिंग करणारा पक्ष नाही असंही शिंदेंनी म्हटलेलं आहे। तर विरोधकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत असंही त्यांनी म्हटलं। मुख्यमंत्री दावोसवरून परत आल्यानंतरच महापौर कोण याचा निर्णय होणार आहे असं देखील शिंदेंनी म्हटलं। सध्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक हॉटेलमध्ये थांबलेले आहेत। तर या संदर्भात काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आम्ही संवाद साधला। त्यांनी काय म्हटलं ते आपण पाहूया। मुंबईकरांनी महायुतीवर विश्वास ठेवलेला आहे आणि महायुतीला मॅन्डेट दिलेला आहे आणि म्हणून मी सांगतो की मुंबईकरांचा मान सन्मान, मुंबईकरांनी दिलेलं मॅन्डेट आम्ही महायुतीने त्याचा स्वीकार केलेला आहे आणि मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार। महापौर पदाला घेऊन आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत, कुठलाही वाद नाही। शिंदेसाहेब मात्र मुंबईमध्ये पाहिलं बीएमसी मध्ये तर जसं भाजपला पसंती दिली मुंबईकरांनी तशीच तुम्हाला देखील दिली, म्हणजे शिवसेनेला देखील दिली। तिथे ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं मॅन्डेट मिळालेलं आहे। अशा वेळेला मग तुम्हाला असं वाटतं का की यामध्ये 50-50चा असा काही फॉर्म्युला असावा, महापौर पद तिन्ही ठिकाणी मग अशा प्रकारे होऊ शकतं का? तुमची बार्गेनिंग पॉवर या सगळ्यामुळे खूप वाढली आहे। बघा, बार्गेनिंग करणारा आमचा शिवसेना पक्ष नाहीये। आम्ही एका विचारधारेने एकत्र आलेलो आहोत। सगळ्या नगरसेवकांना, नवनिर्वाचित नगरसेवकांना हॉटेलमध्ये का ठेवण्यात आलेलं आहे? बघा, त्या दिवशी आता आमचे सर्व नगरसेवक नव्याने निवडून आले, त्यांचं वर्कशॉप झालं। 5 वर्ष त्यांनी काम अतिशय चांगलं केलं पाहिजे। काही जुने नगरसेवक आहेत ते त्यांना मार्गदर्शन करतील। मी स्वतः काल मार्गदर्शन केलं आणि 5 वर्षाचा कालावधीची संधी मिळालेली आहे। त्या संधीचं सोनं करून एक आदर्श वॉर्ड कसं करायचा, एक आदर्श नगरसेवक म्हणून काम कसं करायचं या बाबतीमध्ये मार्गदर्शन झालं आणि आमचं आता गट फॉर्मेशनचं काम होईल आणि ते आपल्या आपल्या वॉर्डात जातील। त्यांना आमच्या लोकांवर आमचा पूर्ण विश्वास आहे। लोकांना विरोधक मुद्दाम बातम्या पसरवत आहेत की त्यांच्याकडे असलेल्या नगरसेवकांची चिंता त्यांनी करावी, आमच्या नगरसेवकांची चिंता करण्याचं कारण नाही। ठाकरेंनी स्वतःचे नगरसेवक सांभाळावेत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। तर शिंदेंकडून भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राऊतांनी म्हटलंय। तर महापौर पदाच्या निवडीवेळी कोण नॉट रिचेबल असतील ते कळेल असं सामंतांनी म्हटलंय। तर आमचे नगरसेवक आपापल्या घरीच आहेत असं राऊतांनी उत्तर दिलंय। टायगर सर्व शिवसैनिकांना भविष्यात बघायला मिळेल का? काही संपर्कात आहे? अरे बाबा, आजच्या पुरतं कोण नॉट रिचेबल? आमचे सगळे आता खरं म्हणजे बघा, तुम्हाला सांगतो, हे आता त्यांना त्यांची भीती आहे। त्यांच्या नगरसेवक त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावे। बघा, मदत म्हणजे असं आहे की शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत। एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे भाजपलाही माहिती आहे। केडीएमसी मध्ये म्हणतोय मी, नाही अर्थात मुंबईत पण ते करू शकतात। मिस्टर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे लोहपुरुष आहेत ना, त्यांनी शिवसेना फोडली, त्याच्यामुळे त्यांना जे अमित शहा आहेत ते खांद्यावर घेऊन फिरतात दिल्लीत ब्लू आईड बॉय म्हणून। काही लोकांनी स्वतःचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे। ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसबरोबर जाण्यासाठी माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केली। मी खरं तर ट्विट केलंय त्याच्यामुळे सत्ता पण मिळाली नाही, नेतृत्व पण कोणी स्वीकारलं नाही। अशा लोकांनी शिंदेसाहेबांना सल्ला देण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि म्हणून पुन्हा एकदा अतिशय जबाबदारीनं रिपीट करतो की महायुतीचा महापौर ज्यावेळी होईल तेव्हा अनेक लोक तुम्हाला नॉट रिचेबल दिसतील आणि ती कुठच्या पक्षाची असतील हे देखील तुम्हाला कळेल। आमचे नगरसेवक जे आहेत हे आपापल्या घरी आहेत। आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जात आहेत।
तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. मुंबईतले नगरसेवक तुम्हाला किंवा कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक तुम्हाला या पंचतारांकित कैद खान्यामध्ये डांबून का ठेवावे लागले? आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत. तर पुढील 8 दिवस मुंबईच्या बाहेर जाऊ नका, भाजपकडनं मुंबईमधल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना या सूचना करण्यात आल्यात. मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेला 8 ते 10 दिवस लागणार आहेत. कुणीही मुंबईच्या बाहेर जाऊ नका अशा भाजपकडनं नगरसेवकांना सूचना करण्यात आल्या. तर ठाण्याच्या महापौरपदावर भाजपनं दावा केलेला आहे. 2 वर्ष भाजपला ठाण्याचं महापौरपद द्या अशी मागणी निरंजन डावखरे यांनी केली. भाजपचा ठाण्यामध्ये 100% स्ट्राईक रेट आहे असं निरंजन डावखरे यांनी म्हटलंय. ही महापौर पदावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत घमासान सुरू झाले. एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यात चक्क महापौर पदासाठी भाजपने दावा केलाय. ठाण्याचे भाजपचे 28 तर सेनेचे 75 नगरसेवक निवडून आले आहेत. भाजप 28, शिवसेना शिंदे गट 75, शिवसेना ठाकरे गट 1, राष्ट्रवादी अजितदादा गट 9, राष्ट्रवादी शरद पवार गट 12, MIM 5, अपक्ष 1. ठाण्यात संख्याबळ जास्त असलं तरी 2 वर्ष महापौर पदाची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. वाटतं येणाऱ्या काळात युतीचा धर्म ठाण्यामध्ये पाळला गेला. आता 2-2.5 वर्षाचा तरी महापौर पद साठी तुम्हाला याच्यामध्ये जे निर्णय आहे हा निर्णय वरिष्ठ पातळीवरती होईल आणि जो निर्णय ते घेतील ते आम्हाला माहिती. डावखरे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे पक्षाचा कशा पद्धतीने फायदा होईल, जास्तीत जास्त नगरसेवकांना कशा पद्धतीने पद देता येईल हे पाहणं त्यांचं काम आहे आणि त्यानुसार त्यांनी मागणी केलेली आहे. परंतु निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील. मध्ये ठाकरे बंधूंचे नगरसेवक गेम चेंजर ठरणार अशा चर्चा आहेत. महायुतीला बहुमत आहे, मात्र महापौर पदावरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. भाजपला 12 तर शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज आहे. इतर पक्षामधील नगरसेवक फोडण्यासाठी आता बार्गेनिंग सुरू असल्याचं चित्र सध्या कल्याण डोंबिवली या ठिकाणी पाहायला मिळते. कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापनेसाठी फोडाफोडीचं राजकारण सुरू झाल्याची चर्चा आहे. कल्याण डोंबिवलीत महायुतीकडे 103 नगरसेवक असताना सुद्धा महापौर पदावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून स्वबळाची तयारी सुरू झाल्याचीही चर्चा आहे. त्यावरून भाजपला 12 आणि शिंदेच्या शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज आहे. तर सध्या भाजपकडे 50 नगरसेवक आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत. ठाकरे गटाचे 11 तर मनसेचे 5 नगरसेवक आहेत. तर ठाकरे गटाचे 2 नगरसेवक अज्ञात ठिकाणी आहेत. ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे. तर पवारांच्या राष्ट्रवादीकडे आणि काँग्रेसकडे प्रत्येकी 2 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापनेसाठी 62 हा बहुमताचा आकडा गाठणं महत्वाचं आहे. बहुमत पक्क करण्यासाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समर्थन मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महापौर बसवण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक अज्ञात स्थळी असल्याची चर्चा आहे. गायब वगैरे काही नाही, सगळे लोक मान्य उद्धवजींना भेटलेले आहेत आणि त्याच्यामुळे शिवसेनेच्या आमच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना काही धमक्या, काही प्रलोभन अशा पद्धतीनं चालू आहे. गायब नाही ते, पण कल्याणमध्येच आहेत, परंतु जनतेसमोर नाही एवढं नक्की. तर अज्ञात स्थळी असणारे ठाकरेंचे नगरसेवक हे विनायक राऊतांच्या निगराणीखाली असल्याचीही माहिती आहे. आम्ही आमच्या निवडून आलेल्या 11 नगरसेवकांची बैठक केलेली आहे. दडपशाही, दादागिरी, हुकुमशाही, पोलिसांचा पोलीस बळाचा दुरुपयोग अशा पद्धतीचे ह्या सगळ्या नगरसेवकांना घाबरून सोडलं जाते आणि निवडून आलेल्यांची श्रद्धा सुद्धा मातोश्रीवर आहे. त्यामुळे आमचे कोणी कुठे जाणार नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघड झाला असून आरक्षण सोडतीनंतर आता महापौर पदाचं चित्र स्पष्ट होणार आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर बसणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा उल्हासनगर महापालिकेमध्ये शिवसेनेला पाठिंबा आहे. वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर महापालिकेत 2 नगरसेवक आहेत. उल्हासनगरमध्ये उपमहापौर पद हे वंचित बहुजन आघाडीला मिळण्याची चर्चा आहे. उल्हासनगरात वंचित बहुजन आघाडीमुळे शिंदेच्या शिवसेनेचा महापौर बसणार.
वंचित आघाडीच्या 2 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेला अधिकृत पाठिंबा जाहीर. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचं संख्याबळ 40 वर गेलंय, तर भाजपचं संख्याबळ 37 वर आहे. वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक सुरेखा सोनवणे आणि विकास खरात यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी शिवसेनेला पाठिंबा देत पत्र सुपूर्द केलं. तर उल्हासनगरात उपमहापौरपद वंचित बहुजन आघाडीला मिळण्याची चर्चा आहे. जे डेव्हलपमेंट्स बघितलेले आहेत आणि ते बऱ्यापैकी तिथे करत आहे आणि त्याच आशा घेऊन आम्ही या शिवसेनेला आज इथे पाठिंबा देत आहे की आमच्या एरियाचा तिथे विकास झाला पाहिजे, आमच्या समाजाचा तिथे विकास झाला पाहिजे. या कारणाने आणि या विश्वासाने आम्ही शिवसेना बरोबर इथे येत आहे. हे फक्त उल्हासनगर मर्यादितच ही हे झालेली आहे आपले इथे युती, बाकी इतर ठिकाणी नाही आहे. आणि ह्याच्यामध्येही आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडनं आदेश आल्यानंतर आम्ही इकडे युतीसाठी आलेलो आहे. उल्हासनगरच्या डेव्हलपमेंट करता वंचित आघाडीने आज पाठिंबा दिलेला आहे आणि संपूर्ण MMR रिजनमध्ये MMRDच्या माध्यमातून खूप कामं होतात. त्याचाही फायदा उल्हासनगर महानगरपालिकेला होऊ शकतो. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर वंचित आघाडीने पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. शब्द पण दिलेला आहे की उल्हासनगरचा विकास करताना समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम हे शिवसेनेच्या माध्यमातून होईल आणि या वंचित आघाडीच्या पाठिंब्याने होईल. मुंबई पालिकेतील बहुमतानंतर महायुतीच्या नेत्यांची उद्या बैठक होत आहे. उद्या सकाळी सत्ता स्थापनेसंदर्भात बैठक होणार आहे. राहुल शेवाळे, अमित साटम यांच्यामध्ये बैठक होणार आहे. भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे, पराग अळवणी हे उपस्थित राहणार आहेत.